वेदृश्य एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत गुणाकार करण्याच्या 10 ट्रिक्स, 10 पद्धती। या भागामध्ये आपण 5 पद्धती शिकूयात आणि नेक्स्ट भागामध्ये आपण दुसऱ्या 5 पद्धती शिकूयात, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला तर तुम्हाला बोर होईल। चला मग सुरुवात करूयात। मल्टिप्लिकेशन विथ 5 ने गुणाकार करण्याची पहिली ट्रिक पद्धत बघा। जेव्हा आपण 5 ने गुणाकार करतो एकदम सेकंदात आन्सर काढायचं। कसं? 5 चा टेबल न करता इथे किती आहे 12 गुणिले 5, 12 पंचे 60 आन्सर येतं, हे फिक्स माहिती आहे। परंतु आपल्याला ट्रिक पण शिकायच्यात, कारण कधी कधी इथं 3 अंकी संख्या 4 अंकी संख्या अशा येतात, त्यासाठी आपल्याला ट्रिक शिकणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपला परीक्षेत वेळ वाचतो। बघा इथं 12 आहे, 12 चा हाफ किती आहे 6 आहे। इथं 6 लिहायचं आणि 0 लावायचं। ती कोणतीही संख्या असो, 3 अंकी असो 4 अंकी असो, जर 5 ने मल्टिप्लिकेशन आलं हाफ नंबर करायचं आणि 0 लावायचं। इथे बघा इथं 2 अंकी आहे 44, 44 चा हाफ नंबर किती आहे 22, लिहा मग 22 आणि लावा 0, झाला आन्सर। आला की नाही सेकंदात। इथे बघा 18 आहे, 18 चा हाफ सांगा 9, लिहा 9 आणि लावा 0, झाला आन्सर। याचा आन्सर कमेंट करून सांगा। आणि 3 अंकी संख्या एक मी घेतलेली आहे बघा, याचंही तसंच 250 चा हाफ नंबर किती आहे 125, लिहिला आणि 0 लावायचं, आला आन्सर। असंच 5 ने जेव्हा गुणाकार येतो सेकंदात आन्सर काढायचं। चला आपण आता ट्रिक नंबर 2 पाहूयात। आता आपण ट्रिक नंबर 2 मध्ये 11 ने गुणाकार करण्याची पद्धत पाहूयात, ट्रिक पाहूयात। बघा आता इथं पण कसं सेकंदात आन्सर निघतंय, खूप सोपं आहे। 13 गुणिले 11, इथं काय करायचं 13 ला असं लिहायचं की मध्ये एक नंबरची जागा सोडायची। ती जागा कशासाठी बघा, ती प्लेस ह्या दोघांचा फक्त ऍडिशन करायचं। 1 + 3 किती होतात 4, इथं लिहायचं मग 4, झाला आन्सर सेकंदात। कोणतीही संख्या असो, सॉरी एक मिनिट हा। आता बघा इथं 81 × 11 आहे, तर 81 ला आपण कसं लिहायचं असं लिहायचं। आणि इथं प्लेस कोणासाठी आहे या दोघांच्या ऍडिशन साठी। 8 + 1 किती होतात 9, लिहा 9, झाला आन्सर। आता इथंही 62 कसं लिहायचं असं लिहायचं। आणि हे प्लेस कोणासाठी आहे या दोघांच्या ऍडिशन साठी। 6 + 2 किती होतात 8 होतात, लिहा 8, झाला आन्सर। याचंही तसंच 71 लिहा असं। इथं या प्लेस मध्ये काय लिहायचं आपल्याला या दोघांची ऍडिशन किती होते 8 होते। समजतंय का? खूप सोप्या ट्रिक्स आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ज्यांना गणिताची भीती वाटते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि समजला असेल तर याचा आन्सर मला कमेंट करून सांगा। आता आपण ट्रिक नंबर 3 पाहूयात। आता आपण ट्रिक नंबर 3 पाहूयात। मल्टिप्लिकेशन करण्याची ट्रिक नंबर 3 25 ने 25 ने गुणाकार करण्याची पद्धत पाहूयात। बघा 25 ने जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा शेवटी 2 0 लावायचे। आणि बघा कसं करायचं, आता इथं 8 ला आपल्याला 25 ने मल्टिप्लाय करायचं, तर काय करायचं 4 ने याला डिवाइड करायचं। 4 × 2 = 8, मग 2 येते इथं, मग 2 च्या पुढे काय करायचं फक्त 2 0 लावायचं, झाला आन्सर। आता इथं 12 ला 4 ने डिवाइड करायचं, 4 × 3 = 12, मग 3 लिहिलं आणि काय करायचं 2 0 लावायचं, झाला आन्सर। जेव्हा आपण 25 ने मल्टिप्लाय करतो 4 × 4 = 16, लिहा 4 आणि काय करायचं शेवटी 2 0 लावायचं। आणि याचा आन्सर नक्की कमेंट करून सांगा। आता आपण ट्रिक नंबर 4 पाहूयात। आता आपण गुणाकार करण्याची ट्रिक नंबर 4 पाहूयात। बघा ज्या नंबरच्या शेवटी 5 हा अंक येतो तिथेच ही ट्रिक अप्लाय होते, कुठेही नाही। बघा आता इथे कसं करायचंय, हे नंबर आहेत यांच्या एंडिंगला काय आहे युनिट प्लेसला 5 आहे। मग काय करायचं जेव्हा आपण दोन्ही संख्याच्या युनिट प्लेसला 5 नंबर येतो तेव्हा इथं 25 लिहायचं अगोदर, आणि नंतर इथला नंबर बघायचा। इथला नंबरचा नेक्स्ट नंबर कुठला आहे 2, तर त्या संख्येसोबत आपल्याला त्याचा मल्टिप्लाय करायचं। 1 × 2 किती होतं 1 × 2 = 2, मग इथं 2 लिहायचं, हे झालं आन्सर। त्याचप्रमाणे नेक्स्ट पण तसंच आहे। इथे किती आहे एंडिंगला 5 आहे, 5 आहे, लिहा मग 25, लिहिलं। आता याचा नेक्स्ट नंबर कुठला आहे 2 चा 3 आहे, 2 × 3 = 6, मग 6 आलेला आन्सर इथं लिहा, झाला आन्सर सेकंदात। आता इथं
5 आहे, लिहा 25. आणि 3 चा नेक्स्ट नंबर कुठला आहे? 4. 3 4 जा किती होतात? 12. लिहा 12. झाला आन्सर. समजलं असेल तर याचा आन्सर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आता आपण आपली शेवटची ट्रिक नंबर 5 पाहूया. चला तर मग आता आपण गुणाकार करण्याची 5वी पद्धत आणि शेवटची पद्धत पाहूयात. ही सर्वात सोपी पद्धत आहे, हे तुम्हालाही माहिती असेल. आता बघा इथं 45 आहे. या 45 ला 10, 100 आणि 1000 या संख्येने गुणल्यानंतर सेकंदात गुणाकार कसं करायचं? सोपंच आहे. जेव्हा आपण 10 ने गुणतो या संख्येला फक्त एक शून्य लावायचं. पण या संख्येच्या 45च्या पुढे फक्त एक शून्य लावायचं. जेव्हा आपण या 45 ला 100 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा काय करायचं? 2 शून्य लावायचं, कारण 100 ला 2 शून्य असतात. आणि जेव्हा आपण 45 ला 1000 ने मल्टिप्लाय करतो, कितीने? 1000 ने. 1000 च्या समोर किती झिरो असतात? 3 झिरो असतात. तेव्हा आपण काय करायचं? ह्या 45 च्या समोर 45 च्या समोर 3 झिरो लावायचं. हे आपला आन्सर सेकंदात येतो. तर अशा गुणाकार करण्याच्या आपण आज 5 ट्रिक शिकलो आहोत आणि पार्ट 2 मध्ये आपण आणखीन 5 नवीन ट्रिक शिकणार आहोत. त्या ट्रिक्स अशा आहेत म्हणजे कुठलाही गुणाकार आपल्याला करता येईल. अशा छान छान मॅथच्या छान छान ट्रिक शिकण्यासाठी आजच वेदृश्य एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट गुणाकाराच्या ट्रिक्स घेऊन.